जातात, इथली काय परिस्थिती आहे नेमकी? नाही, आज मला सकाळी 9:30 नऊच्या अराउंड 9च्या अराउंड प्रणयला इथे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनला घेऊन आले. प्रणय हा इथल्या CJPचा मुंबईचं काम करतो. त्याचा मला साधारण 10:30च्या सुमारास फोन आला की मला असं इथे डिटेन करण्यात आलं आहे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनला. त्याप्रमाणे मी त्याला म्हटलं तू काय काळजी करू नकोस, मी येतो तिथे. मला थोडा ट्रॅफिकमुळे उशीर झाला. मी आपल्या सगळ्यांना कळवलं होतं की 11:30 वाजता मी पोचतोय. त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला सोडलं. मी आता पोलिसांना तीच विनंती केली की एकदा आम्हाला सांगा, मग काय प्रणय त्याला का आणलं तुम्ही, काय गुन्हा केला. म्हणून त्यांनी आंदोलनाची हाक दिली. बोललो आंदोलनाची हाक तर आज पेपरमध्ये पण आली आहे, सगळ्या चॅनलवर दिसतंय की आज संध्याकाळी आंदोलन आहे. त्यांनी आव्हान केलं, याच्यात काय मोठे बरं. आणि लोकशाहीमध्ये पोस्ट टाकायला बंदी आहे का? लोकशाहीने असं मग एकदा आम्हाला आज स्पष्ट करा की लोकशाही संपली आहे का लोकशाही चालू आहे. मग आम्हालाही आमचे ऑप्शन्स ओपन राहतील. आज आम्ही संविधानाच्या मार्गाने, बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने, शांततामय पद्धतीने, महात्मा गांधीच्या मार्गाने आंदोलन करतोय की बाबा लोकशाही आहे म्हणून. एकदा तुम्ही आम्हाला सांगा की लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू आहे. सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही आहे आणि काहीच होणार नाही. मग आम्ही बघू ना आम्हाला कुठल्या मार्गाने जायचं ते. आम्हाला पण ऑप्शन्स ओपन राहतील. ज्यांना ज्या मार्गाने जायचं ते जातील. ही पद्धत नाही आहे, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. या विद्यार्थ्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्ही सगळेजणं, राजसाहेब, शिवसेना, हे सगळेजण आम्ही ठामपणे उभे आहोत. पोलिसांनी काय नेमकं सांगितलं, कारण तुम्ही त्यांच्याशी शांतपणे तुम्ही सगळेजण होतात. पोलिसांनी काहीच सांगितलं नाही, कारण त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं. झोपलेलो होतो, झोपेतून उठवलं साहेब. प्रणय, थोडक्यात सांगशील काय नेमकं झालं होतं? कारण आंदोलनाच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात सर्वात प्रथम मुलांच्या मनात ही भीती भरवली जाते की पोलीस डिटेन करतील, FIR करतील. तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही घाबरू नका. हे आपण लोकतांत्रिक देशामध्ये राहतो आहे आणि हे जी सरकार आहे ती लोकतंत्राला मिटवायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला पहिली गोष्ट घाबरायची गरज नाही आहे. आणि मी घरी झोपलो होतो. 8:30 वाजता घरी पोलीस आले आणि माझ्या आईला बोलले की प्रणय कुठे आहे. तर माझी आई थोडी घाबरली, कारण का तिला असा अनुभव नाही या गोष्टींचा. तर मी बोललो, मला झोपेतून उठवलं आणि तसंच मला तिकडून घरातून घेऊन आले, न कारण न नोटीस दाखवता. आम्ही त्यांच्यावर संवाद साधला, थोडे वाद पण झाले, तरी मला काही रिझन नाही दिलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. माझ्याकडून स्टेटमेंट लिहून गेले की